उन्हाळा चालू झालाय म्हटल्यावर ज्यूस तर होईलच पाहिजे. नमस्कार, मी पूनम. आज मी बनवणार आहे ज्यूस. चिकू ज्यूस बनवण्यासाठी इथं मी 4 चिकू घेतलेले आहेत. त्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहेत. पूर्ण 3 चिकूचे पण मी साल काढून घेतलेत. एक चिकू साईडला ठेवून दिला आहे, कारण नंतर त्याचे मी छोटे छोटे स्लाइड्स करणार आहे. छोटे स्लाइड्स करून त्या ज्यूसमध्ये टाकणार आहे, म्हणून ते बाजूला ठेवलेलं आहे. आणि ते 3 चिकू आहेत, त्याचे मी वरचे कातडे म्हणजे स्लाइड्स त्याचे वरचे काढून घेऊन आतमधल्या स्लाइडचे छोटे छोटे भाग करून घेणार आहे. त्याचे छोटे भाग करून घेतले की ते एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक त्याचे काप करून घ्यायचे. आणि त्यात थोडीशी साखर, आपल्याला जेवढी गोड लागते तेवढी साखर घ्यायची. आणि नंतर त्यात थोडंसं दूध, 1 फुलपात्रभर दूध टाकून घ्यायचं. आणि नंतर ती मिक्सरला फिरवून घ्यायचं. पूर्ण बारीक पेस्ट केल्यासारखे किंवा ज्यूससारखं करायचं. मिक्सरमध्ये काढून घ्यायचं, एकजीव करायची. त्याची चव, साखर पण बारीक झालेली पाहिजे, त्याच्यामुळं फिरवून घ्यायचं. आणि मस्त इथं चिकू ज्यूस छान झालं. आता मी इकडं 3 ग्लास घेतले, त्या ग्लासमध्ये मी ज्यूस टाकून घेतला आहे पूर्ण. आणि त्याचे आपण स्लाइड्स, एक चिकू बाजूला ठेव, त्याच्या स्लाइड्स करून घेतले. आणि नंतर ते स्लाइड्स पण वरनं टाकले त्या ज्यूसमध्ये. छान लागतात तसे. आणि मी माझ्या मुलांना पण खूप आवडला ज्यूस. बाहेरचा ज्यूस देण्यापेक्षा आपण घरी बनवलेला कधी पण चांगलं, त्याच्यामुळं मी हा ज्यूस बनवला होता. आणि मस्तपैकी तुम्ही बघू शकताय किती सुंदर ज्यूस झाला आहे. आणि माझ्या मुलांना पण हा ज्यूस खूप आवडला. तुम्हाला पण आवडला असेल तर नक्की घरी करून बघा एकदा. आणि छान उन्हाळ्याच्या दिवसात छान लागतो हा चिकू. एकदा नक्की करून बघा.